ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक झाली। आज एकीकडे ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होत होता, तर दुसरीकडे पालिकेच्याच उपायुक्तांना तब्बल 35 लाखांच्या लाचेप्रकरणी अटक झाली। आधी 10 लाखांची रक्कम स्वीकारल्यानंतर 25 लाख स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली। अभिराज डेव्हलपर्सचे मालक अभिजित कदम यांच्याकडून त्यांनी ही रक्कम स्वीकारली होती। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय अधिक माहिती? हेमाली, आज ठाणे महानगरपालिकेचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि आपण जर संध्याकाळी 6:30 वाजता अँटी करप्शन ब्युरो यांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावरती धाड टाकण्यात आलेली आहे आणि याच्या अगोदर देखील शंकर पाटोळे यांनी हे ठाण्यातील एका नामचीन जी कंपनी आहे बिल्डर त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले होते आणि आज 25 लाख रुपये घेताना त्यांना रंगेहात जे आहे ते अँटी करप्शन ब्युरोने पकडलेला आहे आणि रंगेहात धरलेला आहे। आपण जर पाहिलं तर शंकर पाटोळे यांच्यावरती अनेक वेळा आरोप देखील झाले होते, कारण याच्या अगोदर त्यांच्यावरती जो चार्ज होता तो वर्तक प्रभाग समिती येणारा त्या ठिकाणी चार्ज होता, परंतु काही कालांतराने त्यांना ठाणे महानगरपालिकेचा उपायुक्त बनवण्यात आला। आपण जर पाहिलं तर अनेक वेळा आमदारांनी देखील मागणी केलेली आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी व्हावा, कारण हेच अधिकारी आहे ज्यांची शैक्षणिक पात्रता किती आहे याची तपासणी करावा। अनेक अधिकारी असे जे नेत्यांच्या सांगण्यावर त्यांची बढती झाली असे आरोप अनेक वेळा आमदारांनी केले, परंतु आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेवरती कुठल्याही जे अधिकारी यांचे ते कारवाई होत नाही। परंतु पहिल्यांदा असं झालंय की अँटी करप्शन ब्युरोनी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर कारवाई, त्यामुळे आता कुठेतरी ज्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेवरती अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याची आतापर्यंत चौकशी झाली, परंतु आज ज्या पद्धतीने कार्यक्रम कुठेतरी एक जे लोकांमध्ये चांगला मेसेज तो गेलेला आहे। हिमाली, नक्कीच धन्यवाद रिजवान, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।